रोमन संख्या चिन्ह हे प्राचीन काळापासून वापरत असलेली अंकन प्रणाली आहे. या प्रणालीत आर, व्ही, एक्स, एल, सी, डी, एम ही अक्षरे वापरून संख्यांचे संकेत दिले जाते. उदाहरणार्थ तुम्हाला रोमन संख्या चिन्ह माहिती आहे का मुलांनो? तर रोमन संख्या चिन्हाचा उपयोग कुठे कुठे केला जातो? अरे वा, छान. घड्यामध्ये. घड्याळामध्ये पण तुम्ही बघितलं असेल, घड्याळामध्ये पण रोमन संख्या चिन्ह असतात. तर आता हे चिन्ह उदाहरण आपण बघूया. आय म्हणजे 1, व्ही 5, एक्स, टे, एल 50, सी 100, डी 500, एम 1000. तर मुलांना आज आपण एक्स वाय या रोमन संख्या चिन्हाच्या सहाय्याने आपण रोमन संख्या लिहिणार आहोत. तिकडे बारकाईने लक्ष द्या. मुलांना इकडे लक्ष द्या. आपण अंक लिहून घेऊया. वन आयने दर्शवला जातो. 2 2 आयने दर्शवला जातो. 3 आयने दर्शवला जातो. 4 आर व्ही असा दर्शवला जातो. 5 व्ही 6 व्ही आर 7 व्ही 2 आय 8 व्ही 3 आय 9 आय एक्स आणि 10 एक्स. तर मुलांना तुम्हाला रोमन संख्या चिन्ह समजले का? आज तुम्हाला काही उदाहरण देतो सोडवायला. जे सोडून दाखवा आपण तरी. खूप छान. अजून कोणतरी? वा, छान. अजून या पण तरी. अरे वा, खूप छान. तुम्ही प्रयत्न केला, खूप छान सोडवलेलं आहे. तर मुलांनो, रोमन संख्येच्या सहाय्याने आपण संख्या कशी लिहितो याचे पण काही नियम आहेत, ते तुम्हाला मी सांगतो. एकच चिन्ह सलग आपण 3 वेळा वापरू शकतो. ते म्हणजे कसं? तर आपल्याला जर 3 लिहायचे असेल तर आपण रोमन संख्या चिन्ह आय 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 वापरू शकतो. पण आपल्याला जर 4 लिहायचे असेल तर आपण आय